उदाहरण दुसऱ्या देशातला, ह्या देशाशी त्याचा काही संबंध नाही. पण जर मिळतोच नव्हतं वाटलं तर योगायोग. एका देशात एका राज्यात एक राजा होता आणि तो राजा असाच होता, त्याच्या मनात येईल तेच तो करायचा, कोणाचाच विचार घेत नाही. आणि त्याच्या मनात रात्री 8 वाजता काही यायचं. गोष्ट दुसऱ्या दिवशी या देशाची काही संबंध नाही. त्याच्या 8 वाजता जे आलं मनात तेच करायचं. आणि एक दिवस त्याच्या मनात आलंच, त्याला असं वाटलं की माझ्या राज्यात नेमकं काय सुरू आहे हे मी स्वतः जाऊन बघितलं पाहिजे. तसा त्याला कुणावरच विश्वास नव्हता. मग त्यानं वेषांतर केलं, त्याचा घोडा काढला, घोड्यावर बसला आणि राजा त्याच्या राज्यात फिरायला. आणि फिरता फिरता त्याला एक दुकान दिसलं आणि त्या दुकानाजवळ पाटी लिहिली होती, येथे पदव्या विकत मिळते. राजाला ती पाटी बघूनच आनंद झाला, कारण राजाला पण पदवी पाहिजेच. गोष्ट दुसऱ्या देशात, राजाला पळत जाऊन त्या दुकानाजवळ घोडा थांबवला. राजा घोड्यावरून खाली उतरला, त्या दुकानातल्या खिडकीजवळ गेला, तिथे एक व्यक्ती बसली. त्याने विचारले ते पदव्या विकत मिळतात का? तर त्या व्यक्तींसमोर मेनू कार्ड असतं, त्यावर लिहिलं होतं SSC 10,000 रुपये, HSC 15,000 रुपये, BA 20,000 रुपये, MA 30,000 रुपये आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या तर PhD डिस्काउंट मध्ये. राजाकडे पैसा भरपूर होता, राजाने पैसे डबल दिले, सगळ्या पदव्या विकत घेतल्या आणि 5 मिनिटात राजा पदवीधर झाला. राजाचं चालणं बदललं, बोलणं बदललं आणि अचानक तो हाय फ्रेंड्स म्हणाला. गोष्ट दुसऱ्या दिवशी राजा घोड्याजवळ आला, घोड्यावर बसला आणि घोड्यावर टाच लागली. पण गंमत आज अशी झाली, घोडा जागचा हालायलाच नाही. घोडा पुढेही सरकला आणि घोडा मागेही येत. जवळजवळ तासभर राजाने प्रयत्न केला, पण घोडा काय हलायलाच तयार नाही. घोड्याचाही घाम निघाला, राजाचाही घाम निघाला. आणि बराच वेळ विचार केल्यानंतर राजाच्या लक्षात आलं की लहानपणापासून हा घोडा सुद्धा माझ्या सोबतच मोठा झाला आणि आज एका रात्रीत अचानक मी पदवीधर झालो, पण माझ्या घोड्याच काय? घोडा कदाचित माझ्यावर बसलेला असावा. घोड्यासाठी किमान SSC ची तरी पदवी आपण विकत घ्यायला पाहिजे. त्याच्या मनात काही, या देशात कोणाच्याही मनात काही, दगडावर सुद्धा फिंगरप्रिंट असते. गोष्ट दुसरी. राजा परत त्या दुकानाजवळ खिडकीत गेला. त्या खिडकीच्या व्यक्तीला राजाने विचारलं, सांगितलं, आणि साहेब मी सगळ्या पदव्या तुमच्याकडून विकत घेतल्या, पण माझा घोडा लहानपणापासून माझ्या सोबतच तोही मोठा झाला,
तो मला माझ्या भावासारखाच आहे. आणि आज अचानक मी पदवीधर झालो, पण माझा घोडा तसाच राहिला. दुप्पट रक्कम घ्या, पण माझ्या घोड्यासाठी एखादी पदवी द्या. त्या व्यक्तीनं हात जोडून उत्तर दिलं. त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आजच्या परिस्थितीला, या देशाच्या परिस्थितीला समर्पक उत्तर होतं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब आम्हाला माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदवी दिली. आणि गाढव पदवीधर आहे आणि ओरिजिनल पोरं झुरळ आहे.